नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. मी ना खाली गेले होते उद्या पूजेचं सामान आणायला वगैरे खाली गेलेली. स्नेहांती गेले आज ना मेगा ब्लॉकमुळे त्यांना दिवसभर इकडे अडकून बसावं लागलं. संध्याकाळी जेव्हा ट्रेन चालू झाले तेव्हा ते गेले. मग पाणी भरलं, चहा पाणी झाला आणि मग ते गेल्यानंतर मी पण लगेच खाली गेले. कारण सकाळी कधी सामान आणू कधी घरातलं आवरू असं होणार होतं. म्हटले आता काही जास्त हे नाही. आणि भाजीला पण काहीतरी एखादी भाजीला आणायचं होतं. तिथून आले, दिवाबत्ती वगैरे केली, सगळं झालं आणि भाजी बनवली. तर भाजी काय बनते दाखवते आणि काय काय सामान घेऊन आले ते पण दाखवते. आता ना यश जेवला पण. सकाळची थोडीशी ना बघा वड्याची भाजी होती, सांडग्याची थोडीशी होती. पण मी आता काय केलं, सगळी मिक्स अशी उसळ, कांदा टमाट्यामधली बघा अशी उसळ बनवली. पटकन त्याला होईल असं. तर भातावर पण होईल, चपातीवर पण. यश जेवलं पण आता. पण अशी मी उसळ बनवली पटकन. कारण सकाळी होतं तर त्याने ते काही काही खाल्लं. किचन सगळं आवरून घेतलं. आणि ताईनी ना सगळे असे चिंचा सोलून ठेवले. आता या डब्यामध्ये घालून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे कीड वगैरे लागणार नाही. चिंचोके काढायला पाहिजे होते पण ते आता मी नंतर काढेल आरामात. बाजारामध्ये ना मला एक ताई भेटलेल्या. ते ताईंचे ना मिस्टर पोलीसमध्ये आहेत आणि खूप चांगल्या होत्या. हां, त्या माझे व्हिडिओ बघतात. पहिले सोनाचे यशचे बघायचे आणि त्या बोलत होत्या, एवढ्या छान प्रेमाने बोलत होत्या. बोलतात ताई तुम्ही खूप करता स्वामींचं, तुमचे छान व्हिडिओ, तुम्ही खूप ये. तर बघा ते आपल्याला छान बोलतात. ते स्वतः पण एवढे छान आणि खरोखर छान होते त्या ताई. खूप स्वभावाने मस्त होत्या त्या. पोलीसवाल्यांची बायको होती पण एकदम प्रेमळ होते स्वभावाने आणि मस्त होते. तर खूप छान बोलत होत्या. मग त्यांना सोनाला पण भेटायचं. मग आम्ही नंबर वगैरे घेतला. मग म्हटले तुम्ही या, सोना आली की मग तुम्हाला बोलवते मी. तर त्यांचं आता नवीन घरांचे काम वगैरे चालू आहे. मलाच बोलत होत्या तुम्ही या घरी. म्हणजे माझं तर काही निघणं होतच नाही. पण बघा म्हणतात ना असं, त्यांना खूप छान वाटलं. तेव्हा ते योगायोगाने तुम्ही मला भेटलं. राहतो आम्ही ते जवळच, तरी पण भेट वगैरे नाही काही. आता मी इथे ना आता बाहेर ना मी कपडे वगैरे काढून घेतले बघा. रोज माझे इतके कपडे खाली पडायला लागले. आज पण माझा एक गाऊन पडला आहे, परवा पण एक गेला तो खालीच गेला, एक टॉवेल पण गेला, आज पण एक गाऊन पडल्यात खाली. पण यशनी जाऊन आणला तो वाटतं. कारण भाभीने जसं इथून ना खाली पडताना हे झालं आणि ती बोलली, मग तेव्हा कळलं की आता पडलाय म्हणून लगेच जाऊन याने आणला. जर विसर पडला गेले तर गेले कपडे. चल तुम्हाला ना काय काय पूजेचं सामान आणलं ते दाखवते. म्हणून मी ना असं टपामध्ये ठेवलेलं आणि पहिलं तिकडं जे लागत होते भाजीचं वगैरे काढून घेतलं. हे 2 किलो केसर आणले. उद्या याच्यावर ते वानावर पण ठेवायला लागतात आणि खायला पण होईल. कारण उद्या माझा उपवास, म्हणजे साबुदाणा वगैरे बनवून त्याबरोबर खायला होईल. आणि हे मी वेणी आणली बघा. 30 रुपयाला वेणी दिली आज. गजरे तर एवढे महाग देतो ताई ना तुम्हाला सांगू. 50 रुपयाला 2 गजरे देत होते. सकाळपर्यंत टिकले नसते ते. किती छान आहे वेणी, खूप सुंदर होती. तर मी ही वेणी आणली 30 रुपयाची. आणि त्यानंतर मला आहे ना सकाळच्याला यांना काहीतरी भाजी बनवायला लागेल म्हणून मी 50 रुपयाची ही अर्धा किलो गवारी आणली. आता निवडायचीत मला, ती साईडला ठेवते. आणि वडाचे पानं लागतात ना, हे 10 रुपयाचे वडाचे पानं आणलेत. त्यांनी दिले त्याच्यामध्ये बांधत नको बसू, पाऊस यायला लागलेला. छोटे मोठे काही बघितले नाही. 10 रुपयाचे वडाचे पानं. फुलं बघा आज 20 रुपयाचे फुलं एवढूशीच दिले, सकाळी लागेल. आणि फणसाचं गर काही काढले जरी आणले ना तरी मी सकाळी धुवून घेते ते, कारण त्यांचे हात लागतात, आपले पण हात लागतात कोण कोण. हे फणसाचे गर मी काढून आणले 100चे अर्धा किलो. जिथे कोण कोण ना 60 रुपयाचे अर्धा किलो देत होतं तिथं मरणाची लाईन होती. मी म्हणले मी नाही लाईनीला उभी राहणार, मला वेळ नाही तेवढा. करवंद हे ना 20 रुपयाचे जांभळं, हे उद्या याच्यावर वानावर ठेवायला वेगळे आणले मी. आणि ते घेतल्यानंतर पुढे मला दुसरे दिसलेत आणि हे करवंद पण आणले इथे ना. हे बघा हे करवंद आणले 20 रुपयाचे. हे म्हटले मला वाटलं भेटतात की नाही पुन्हा. 10 रुपयाचं हे गुंडा आणि हे ओटीचं हे आपलं हे 10 रुपयाचं. आणि दीदीला बीट पाहिजे होतं, 1/2 किलो बीट आणले. छोटे छोटे बघून घ्यायचे, नाही तर मोठे मोठे असे वेळ हे लागतात खायला. आणि पुन्हा मी आज दुसरीकडं मग होते, हे बघा मोठे मोठे होते तिथे जांभळं आणले 120 रुपयाचे. मी पुन्हा अर्धा किलो जांभळं आणलेत. कारण मला आता हे शुगरमुळे असं वाटतं जोपर्यंत भेटतं तोपर्यंत खायचे. छान होते, मस्त मोठे मोठे निवडून घेतले. एवढंच झालं आहे असं. आता उद्या वाहनावर काय असतं,
वड्याच्या पानावर बघा तुम्हाला सांगते, फणस, करवंद, जांभूळ, आंबा असं आणि हे आता पॉकेटमध्ये ठेवले जे मणी असतात ना, ओले काळे मणी ते पण, ते असे वाण द्यायचं असतं 5 जणींना. उद्या आंबा यातलं जसं कापेल आणि याचे असे तुकडे करेल. चला आता हे तर ठेवते, भाजीला जे लागतं ते काढून घेतलं, कपड्याच्या वगैरे घड्या मारते आणि गवारची शेंगा निवडून ठेवते. बघू मग सकाळची थोडीफार काहीतरी तयारी करून ठेवली तर पटकन जेवण वगैरे बनवून. कारण काय होतं, प्रत्येक वेळेला सगळ्या ताईंचं आवडतं आणि माझंच आवडलेलं राहत नाही. मग मला आवरोपर्यंत त्यांना थांबावं लागतं. मग जेवढा प्रयत्न असेल की पटापट सकाळी आवरून घेईल. मग चला कसं काय होते काय नाही उद्या तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. आता अजून 10:30 नाही वाजलेत, 10:30 वाजायला पण 5 मिनिट बाकी. पण तुम्हाला सांगते आज काय माहिती कॅमेऱ्याची काहीतरी सेटिंग बिघडलेली दिसते मला. मला खूप असं काहीतरी मेकअप केल्यासारखं चेहरा दिसतोय, पण मी काही नाही केलेलं आहे. पण मलाच असं जाणवतं की काहीतरी सेटिंग बिघडली. देवपूजा वगैरे सगळे झालेत. आज लवकर उठलेली. काल संध्याकाळी मला ना पाणी नाही आलेलं 5-10 मिनटंच फक्त. जे 1 तास येतं ना 10 मिनिटच सोडलेलं. आता रोज संध्याकाळी तोच प्रॉब्लेम होणार आहे पाण्याचा. तर आता मला रोज डेली सकाळचं लवकर पाण्यामध्ये कामं करावं लागतील थोडेफार तरी, म्हणजे कारण पाणी भरायला तरी उठावं लागेल लवकर. तर सकाळी लवकर 6च्या अगोदर उठलेली मी. आणि दीदीची नाईट दीदी आता त्या घरात जाऊन झोपली. मी तिकडे आता AC लावून दिलेली, दरवाजा वगैरे लावून घेतला आहे. देवपूजा वगैरे सगळं झालं आहे माझं. तुम्हाला आज देवपूजा दाखवते. तर बघा देवपूजा झाली. आज साहेबांना हार एकदम छोटे छोटे भेटलेत. अशा काही दिवसाला ना खूप सगळं महाग तर भेटतं, पण शॉर्टकटमध्ये पण भेटतं. पण बेल वगैरे सगळं भेटलेलं, दुर्वा बेल. मी काल आणलेले 20 रुपयाचे एकदम थोडेसे फुलं दिलेले, तर ते काय माझ्या मनासारखे नव्हते. बघा महाराजांना अभिषेक वगैरे करून चंदन वगैरे लावले मस्त. दुसरे डार्कवाले वस्त्र घातले. इकडे तुपाचे दिवे चालू आहेत दोन्ही, आणि इकडे हा तेलाचा चालू आहे, भरून ठेवला म्हणजे संध्याकाळपर्यंत चालू राहील. अशी मस्त झाली देवपूजा. आणि इकडे ना उंबरठा पण वगैरे केले. आज इथे फुलं नाही वाहिले. काय होते आत बाहेर करते ना भाभी, तर सगळे फुलं पायाखाली येत आहे. दिवा वगैरे चालू आहेत आणि छोटीशी रांगोळी काढली. आता अजून झाडू वगैरे मारणार मी फक्त थोडंसं मारून घेते पूजा करायपुरता. आता काल मी ना एवढं फणस वगैरे जांभळं आणले. आता मी यांना फक्त फुलं आणायला सांगितलेले. साहेबांना बोले फुलं घेऊन या. आणि विसरून गेलेले ताईंनो, आज वटपौर्णिमा. तुम्हा सर्व ताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज सगळ्यांची धावपळ असणार आहे. काय आता मी तर ना अगदी 1 वाजता जाणार आहे पूजा करायला, कारण मला घरातलं पूजापाठ वगैरे सगळं होतं. वेळ गेला तर त्याच्यामध्ये अजून जेवण बनवायचं, तिचा डबा बनवून ठेवायचा. आणि कारण सकाळच्या वेळेत तर अजिबात काही होत नाही की लगेच आवरून निघायचं जायचं. कारण घरातले कामं झाले तर आपणही निवांत थोडं तयार होऊ शकतो, पूजापाठ निवांत करता येते. तर मी दुपारी जाणार आहे. आता बघा साहेबांनी पुन्हा काय काय आणलं आहे. मला आहे ना हार फुलं पाहिजे होते ते आणून दिले, पण आता हे मला संध्याकाळी सत्यनारायण करायचं आहे, त्यासाठी पुन्हा मी एक्स्ट्रा ठेवलेत. दुर्वा, तुळस, हार आणि फुलं वगैरे. त्यांनी आता आहे ना मला पुन्हा बघा जांभळं आणून दिलेत. किती त्यांनी महाग घेतले. मी काल आणि चेपले पण आहे बघा, त्यांनी बघून नाही घेतले, मी निवडून आणलेले. 80 रुपये पावणे आज घेतले त्यांनी 1 किलो. आणि हे फणस पण त्यांनी घेतलं, त्यांचे ते अर्धा किलो हे घेतलं. काय माहिती कसं, पण मला हे नाही माहिती. पण त्यांनी जांभळं तर घेतले 80 रुपयाने. केळी वगैरे आणून दिली. आता ते वाण वगैरे द्यावं लागतं ना, म्हणून लागते. आता काही काही चेपलेले त्यांनी अजिबात बघून नाही घेतले, कितीतरी चेपलेत बघा असे. हे काढून टाकावं लागेल सगळे, हे वेगळेच ठेवते. आणि हे मला जे न्यायचं आहे ना ते असं एकत्र ठेवलं म्हणजे बरोबर इथून घ्यायला होईल. मी ना इथलं गादीवरचं सगळं सामान काढून घेतलं आहे, म्हणजे भाभीलाच कवर वगैरे चेंज करायला लावणार आहेत. बेडशीट चेंज करायचं आहे. कालच चेंज करायचं आहे. ते बोलले आम्ही तर नका करू, लय गोंधळ होतो आहे, आम्ही गेल्यावर करा. मग ठीक आहे म्हटली भाभी. आता हे मी सगळं आवरून ठेवलं आहे. चला आता किचनमध्ये मी अजून काही सुरुवात नाही केली, फक्त दूध वगैरे गरम केलेलं. साहेबांचा माझा चहा झाला आहे आणि साबुदाणा भिजवला आहे. यशचा पण उपवास आहे, माझा पण म्हटले खाल्ला तर खाल्ला. साहेबांना डाळिंब सोलून दिलेलं आणि अजून पीठ वगैरे काही भिजवलं नाही बघा. आता माझा विचार आहे डाळ भात आणि चण्याची भाजी करायची. थोडेसे चणे भिजत घातलेले. आता हे बनवायचं साहेब आणि दीदी जेवायला. आता मी इथे ना बघा थोडंसे ड्रायफ्रूट काढून ठेवलं आहे आणि अर्ध सफरचंद कापलं आहे. याचं मी ज्यूस बनवून पिणार आहे.
थोडं ज्यूस पिले तर मग गोळ्या वगैरे घ्यायला होईल. ह्याचं दूध घालून मी आता ज्यूस बनवते. बघा मिक्सरला असं ड्रायफ्रूट पहिलं बारीक करून घेतलं, दूध घातलं आणि आता हे ओतून असं थोडंसं ना फ्रीजमध्ये ठेवणार. जरा असं थंड झालं ना मग पिणार. थोडं पातळसरच करा, नाही तर घट्ट चांगलं नाही लागत प्यायला. सगळं ड्रायफ्रूट वगैरे असं थोडंसं दूध घातलं तर मग छान लागतं. कारण एवढं घातलं तर पोट भरतं आणि गोळ्या वगैरे घ्यायला थोडासा दम निघतो मग. तर बघा अशी तयार झाली साधी सिंपल. काहीच घातलं नाही बाकीचं. आता काढून काढून पुरं सगळं ठेवून दिलं आहे. पाऊस पण चालला आहे आणि कधी हे काढत बसू ते दुसरे घालत बसू. आधी नथसुद्धा घातली नाही मी. म्हटले नको वेळ घालायला. आत्ता मला 1:15 वाजला, सगळं आवडपर्यंत 1:15 वाजला. पण साडी इतकी लाईट वेट आहे तुम्हाला सगळं काही न, एवढी नेसताना भारी वाटली. जरा फुगणं नाही काही नाही. ब्लाऊज मी थोडासा लूजच शिवून घेतला आहे, जरा लूज वाटतोय. तर का मी स्वतः सांगितलेला का लूज. आणि मला साडी काही एवढी व्यवस्थित नेसता येत नाही, जशी आहे तशी. बाकीचं काही घातलं नाही कुठं, काही नाही. नको ताई मस्त तयार होऊन आलेत बघा, छान तयार होऊन आले. आता तुम्हाला सांगू अशीच साडी आता मी सोनाला घेतली, पण कलर पण असं आहे, सगळं असंच एकदम छान वाटते. तर द्यायचं तिथं ब्लाऊज शिवायला द्यायचं मला. छान वाटते ना एकदम अशी फॅन्सी, असं छान वाटतं. मस्त तयार झाल्या. आणि इथं सगळं घेतलं त्यांनी ताटावर जे काय लागतं आहे आपलं सगळं. दिवा वगैरे पिठाचा दिवा करून घेतला मी, पंतीमध्ये घेतलं आहे. आणि मी काय काय घेतलं ते दाखवतो. या आता मला पण झाकणच घ्यायचं आहे, पण मी 2 ताटांमध्ये घेतलं. हे बघा तुम्हाला बोललेले ना, फणस, आंबा, जांभूळ, करवंद, केळी असं सगळं हे कापून घेतलेत. असं ठेवलं व्यवस्थित. फणसाचं आखच ठेवलं आहे, फक्त केळी वगैरे कापून घ्यावं लागते. आणि इथे बघा दूध, साखर, कापूर, तेलाचा दिवा, अगरबत्ती, हे आपल्याला लागतं. गुंडा, आता आमच्याकडे गुंडाच म्हणतात बरं का. कोण काय म्हणत असेल मला माहिती नाही. काय म्हणता होता नाही का, दोऱ्याचा गुंडाच बोलतो ना आपल्याकडे. ओटीचं. आणि ही वेणी आणली मी तिथे. गजरे मला काल भेटले नाही. हळदी कुंकू, माचीस वगैरे तिथं, कारण आता पाऊस पण चालला आहे. हार, फुलं, पाणी वगैरे पण घेतले मी ते. आता माझा रुमाल काही भेटत नाही आहे, तर मला असं वाटतं मी वरतो साधा रुमाल टाकून घ्यावा. तरी बघते एकदा भेटतोय का. मी ना आता साधाच रुमाल टाकून घेतला. माझा आहे विणलेला, पण तो मी एवढं काढून ठेवलं ना, आता भेटेल. चला मोबाईल राहू दे ना घरातच. चालेल चल बाबी, दरवाजा ते घे. बस टाकायला आपल्याला यायला भेटत.
भरपूर खूप खूप प्रेम आहे. सगळे लागले की नाही काकी? भरपूर लागले. हे द्यायचं असतं नवऱ्याला वाण. तर बघा झाली आमची एकदम छान पूजा. साहेब पहिल्यांदा आज माझ्यासोबत आले, तुम्हाला सांगते. वेळच नव्हता, वेळच नाही बोलायचे, पण आज काहीतरी ते देवालाच काळजी का मला, कारण मी पूजा करणार का व्हिडिओ घेणार, तुम्हाला पण थोडंसं बघायला येते. पण चिखल वगैरे खाली खूप आहे, पाणी आहे, पाऊस चालू होतं. आता बरं आम्हाला पूजा करताना पाऊस पण बंद झाला. मस्त दिवे वगैरे ना असे आम्ही एकदम लांब लावतो. तुम्हाला सांगते एकदम जवळ नाही लावायचा दिवा. दिवा चालू राहिलात बरं, स्वामींची कृपा. मी कापूर वगैरे एका याच्यामध्ये तेलाचा दिवा वगैरे लावून आणलेले केलं. तिकडं कोणीतरी दक्षिणेला वाद केली त्या दिव्याची. असू द्या, ज्यांना माहीत नाही. पण छान वाटलं, साहेब होते बरोबर. तर पूजापाठ एकदम छान झाली, पण मस्त. आता घरी जाऊन आपलं देवघरामध्ये वाण ठेवायचं, तुळशी मातेला वाण ठेवायचं असते. आणि आजूबाजूच्या ज्या ताई आहेत त्यांचं आता घरी गेलं काय कुठले व्हिडिओ नाही घेत आहे, कारण प्रत्येकाच्या घरात जाऊन कुठं सगळ्यांचे व्हिडिओ घेऊ. तर चला आता घरी जाऊया. आता याची बहीण बघा घरात ये ना, उजेडाची पण असं वा नाही नाही तिकडं तोंड थोडं असं बरोबर आहे. मला पण इथंच आहे, मला लिफ्ट जवळ मला जायला म्हणजे इथून घरात यायचं. बाहेरून आलेली आहे बाबू, त्याला काय झालं बाहेरून आले तर. शिकवलं बरं का नंदुबाईला मी कसं लावायचं काय बरं का, शिकवलंय दादा. यशने घेतलेली मला ही बड्डेला. आशीर्वाद असू दे. मी मला काय, तुम्ही मला आशीर्वाद देणार, मग माझी बहिणी आहे. माझी वहिनी मला आशीर्वाद देणार. मला आता वहिनीच्या घरात यायला काय प्रॉब्लेम. आता ना नंतर येते. इथे आमच्या इथं जेवढे आहेत आई वगैरे आहे सगळ्यांना वाण वगैरे दिलं. आणि आता 2 वाजून गेले बघा, 2 वाजून 10 मिनिट झाले. देवाऱ्यामध्ये ठेवलं, स्वामींच्या इकडे ठेवलं आईला. इथे पण वाण ठेवायचं, तुळशी मातेला ठेवायचं असते. आता इकडे तर ठेवतात, आता ज्याची त्याची काय पद्धत असेल माहिती नाही ताईंनो. आणि जेवण वगैरे सगळं बनवून गेले, पण काही रेसिपी घेतली नाही किंवा काही दाखवलं पण नाही, लेट होत होतं. तर इकडे ना मी ही चण्याची भाजी केलीत आणि इथे वरण बनवलं आहे. आज फक्त असं तुरीचं वरण बनवलं मी. बघा तुरीचं वरण झालं. मला तर साबुदाणा भिजवलेला अजून तो काही बनवला नाही. हे बटाटे उकडून ठेवले होते, तिला भाजी बनवून द्यायची मला ती जाताना. भात बनवला आहे, चपात्या झाल्यात. आता पहिले साहेबांना जेवायला देणार आहेत, त्यांना पहिले जेवायला देते. आणि मी मला वेगळे बटाटे उकडून ठेवले बघा, नुसते असे लावले, कारण ते डाळीबरोबर लावले. त्यांना असं वाटतं डाळीचं वगैरे काही लागेल, मी माझ्यासाठी वेगळे लावले. आणि भाजीचे वेगळे होते. चालेल, चला आता पहिले त्यांना जेवायला वगैरे वाढते, नंतर मी माझे आवडते. आणि आता या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.